दिवाळी भारतातील सर्वात सुंदर आणि प्रकाशमान सण. पण या सणात फक्तच दिवे, फराळ आणि फटाकेच नाहीत, तर प्रत्येक दिवसांचे एक खास महत्व आहे. तर चला मग जाणून घेऊयात वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या प्रत्येक दिवसाचं खरं महत्व. दिवाळीची सुरुवात होते वसुबारसने. या दिवशी गाई म्हशींचं पूजन केलं जातं. गौमाता ही धनाची आणि अन्नाची जननी मानली जाते, म्हणून या दिवशी गायीच्या रूपात माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. वसुबारस नंतर येतो धनतेरस. या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रकट झाले, जे आरोग्य आणि आयुष्याचे अधिपती मानले जातात. त्यामुळे या दिवशी सुवर्ण, चांदी, भांडी किंवा काहीतरी नवीन विकत घेतल्याने समृद्धी येते असा समज आहे. धन म्हणजे फक्त पैसाच नव्हे, तर आरोग्य, मनशांती आणि संतोष हेही धनाचंच एक रूप आहे. दिवाळीतील पुढचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, अंधारावर प्रकाशाचा विजय. हा दिवस नरकासुराच्या वधाशी जोडलेला आहे. भगवान श्रीकृष्णने नरकासुराचा वध करून लोकांना भयातून मुक्त केले. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान, उटणे लावणे आणि शरीर मन शुद्ध करणे हे शुभ मानलं जातं. हा दिवस आळस, दुःख आणि वाईट गोष्टींचा नाश करण्याचा मानला जातो. नरक म्हणजे दुःख आणि चतुर्दशी म्हणजे वाईट गोष्टींचा नाश करणे. हा दिवस दीर्घायुष्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराचं पूजन केलं जातं. लोक घर सजवतात, दिवे लावतात आणि धनाची देवता लक्ष्मीला आमंत्रण देतात. खरी लक्ष्मी ही फक्त पैशात नसते, तर ती असते आपल्या घरातील प्रेम, समाधान आणि आनंदात. लक्ष्मीपूजन म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं स्वागत आणि नकारात्मकतेचा निरोप. दिवाळी पाडवा. दिवाळी पाडव्याशी संबंधित वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. तर पहिली कथा गोवर्धन पूजेशी संबंधित आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचा अभिमान मोडला. वृंदावनातील लोकांनी नेहमीप्रमाणे इंद्राची पूजा करण्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली. रागाने इंद्राने पाऊस पाडला, पण श्रीकृष्णाने लहान बोटावर गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण केले. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही गोवर्धन पूजा केली जाते. तर दुसरी कथा आहे राजा विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक संबंधित. काही ठिकाणी पाडवा हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. असे मानले जाते की राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक या दिवशी झाला आणि त्याच दिवसापासून विक्रम संवत या भारतीय पंचांगाचे वर्ष सुरू झाले. त्यामुळे हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा केला जातो. तसेच बलिप्रतिपदा ही कथा सुद्धा पाडव्याशी संबंधित मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बळीला पाताळात पाठवले, पण बळीने दरवर्षी पृथ्वीवर येण्याची विनंती केली. विष्णूने ती मान्य केली आणि तो दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जाऊ लागला. हा दिवस संपन्नता, निष्ठा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणूनच पती पत्नी एकमेकांना सन्मान आणि भेटवस्तू देतात. तर दिवाळी पाडव्याचा हा संदेश आहे की नाती प्रेमाने जपा, अभिमानाचा त्याग करा आणि नव्या वर्षात सुख समृद्धीचा प्रकाश पसरवा. दिवाळीत येणारा पुढचा सण म्हणजे भाऊबीज, बहीण भावाच्या प्रेमाचा सण. प्राचीन काळी यमराज आपली बहीण यमुना जवळ या दिवशी गेले. यमुनाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले, आरती केली आणि त्यांना स्वादिष्ट जेवण दिले. त्याने तिला आयुष्यभर सुख समृद्धीचा वर दिला आणि म्हणाला, या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळते तिच्या भावाचे रक्षण मी स्वतः करीन. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या कपाळावर टिळा लावते, आरती करून त्याला गोडधोड खायला देते. भावंड एकमेकांना भेटवस्तू आणि प्रेमाची आठवण देतात. भाऊबीज म्हणजे फक्त ओवाळणी नव्हे, तर भावंडाच्या नात्यातील संरक्षण, विश्वास आणि आपुलकीचा दिवस. आई वडिलांनंतर जर कुणी आपल्यासाठी निर्धास्त उभं राहतं, तर ती आपली बहीण आणि भाऊच असतात. दिवाळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा प्रकाशमय प्रवास. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.